विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। प्राचीन मंदिरं हा माझा नेहमी आनंदाचा विषय राहिला। मला खूप आवडतात प्राचीन मंदिरं, नद्या, लेणी। याने आपला महाराष्ट्र खूप समृद्ध आहे। ठाणा परिसरात आणि इतरही ठिकाणी आपल्याकडे खूप राजवटी झाल्या, जसं शिलाहार होते, कदंब होते, चालुक्य होते आणि त्यांनी त्यांच्या काळात मोठी मोठी मंदिरं निर्माण केली आणि लेणी खोदून घेतली आणि बरंच काही केलं। तर अशाच एका प्राचीन मंदिराला भेट द्यायला आज मी आलो आहे। हे मंदिर आहे ठाणे परिसरातलं खिडकाळीचं प्राचीन मंदिर। शिलाहार राजांनी अंबरनाथचं मंदिर बांधून घेतलं आणि बाणगंगा, मुंबईला बाणगंगा आहे, तिथे मोठा तलाव आहे आणि कौपिनेश्वर मंदिर आहे ठाण्याला, तिथे शंकराची मोठी भली थोरली पिंडी आहे, बाजूला तळं आहे, त्या तळ्यात आजही प्राचीन मूर्ती सापडतात। प्राचीन मंदिरांची अशी खासियत होती की त्याच्या बाजूला एक तर वातावरण खूप प्रसन्न असायचं, रमणीय असायचं, देवाशी संवाद साधता यायचा। देवराया होत्या, मोठे मोठे वृक्ष होते, वडाची पिंपळाची झाडं होती आणि माझ्या मागे दिसतंय तसे एक तर तलाव होते, नाहीतर नद्या होत्या आणि या जागा खूप प्रसन्न वातावरण निर्माण करणाऱ्या आणि आध्यात्मिक उन्नती साधणाऱ्या होत्या, हे निश्चित। त्या जागांची निवडच अशी केलेली होती की आपल्याला आध्यात्मिक उन्नती साधता यावी। आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतोय, मंदिरांच्या घंटांचा आवाज येतोय आणि खूप सुंदर असं वातावरण। इथे जवळ खिडकाळी गाव आहे आणि माझ्या मागे बघताय ते सुंदर असं खिडकाळी गाव। खंडोबाचं मंदिर। आता मी उभा आहे खिडकाळीमध्ये आणि हे खिडकाळीचं खरं रूप आहे। आपल्याला मागे उडवी दिसते आणि भात जोडलेलं दिसतंय आणि पूर्ण जे गाव असतं, खेडं गाव, म्हणजे जी भारताची ओळख आहे खेडं, ते खेड्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे दिसू शकतात। सुंदर असा परिसर आहे आणि शहर आहे असं वाटणारच नाही आजूबाजूला काय आहे ते। किती सुंदर आहे ना हे। हे खरं खिडकाळी आहे असं मला वाटतंय। आता आपण परत मंदिराकडे जाऊया। या तलावामध्ये खूप कासव आहेत। आता इथे आपल्याला किती दिसत आहेत मोजली तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि तो बगळा पण आहे आणि ते बास्किंग करतायत, म्हणजे ऊन घेतात ऊन।
असं ठिकाण आहे जिथे आर्टिस्ट लोकांना स्फुरण नाही चढलं तरच नवल आहे. ज्या ठिकाणी चित्रकार आणि कवी मनाचे लोक आणि निर्मिती करावीशी वाटते ते ठिकाण नक्कीच रमणीय असतं आणि ते ठिकाण नक्कीच भेट देण्यासारखं असतं. हे भारी क्युरियस दिसते, बघताय माझ्याकडे. कोण आहे हा, काय करतोय? लाल वडापाव, पिवळा चहा, तांबडी मिसळ. गंमत आहे की नाही? अशा तऱ्हेने मी हा ब्लॉग इथे संपवत आहे. पुन्हा भेटूया एका नव्या कोऱ्या करकरीत ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पक्ष्यांचा किलबिलाट आणि निसर्गरम्य वातावरणात तुम्हाला सोडतो. बाय बाय, टेक केअर, मजा करा, खा प्या आणि आईवडिलांची काळजी घ्या.